न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपुरात चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा बायकोने खून केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे। याबाबत कैलास तुकाराम झिने वय 50 वर्ष, नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की मी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे 4 वर्षांपासून नेमणुकीस असून सध्या टिळकनगर बीट हद्दीत बीट अंमलदार म्हणून कामकाज पाहत आहे। 24 जानेवारी रोजी सकाळी 8:45 च्या सुमारास दत्तनगरचे पोलीस पाटील अनिल गायकवाड यांनी फोन करून मला सांगितले की जिल्हा परिषद शाळेच्या मागे दत्तनगर येथे रडण्याचा आवाज येत असून एक इसम मयत झालाय। त्यावरून मी सदर ठिकाणी जाऊन प्रेताची पाहणी केली असता प्रथमदर्शनी त्याच्या डोक्याला मार लागलेला आणि त्यातून थोडे रक्त निघाल्याचे दिसले। तसेच त्याच्या गळ्यावर उजव्या साईडला काळ्या रंगाचा व्रण दिसत होता। तेव्हा सदर घटनेबाबत विचारपूस केली असता सदरचे घर विजू पटाट यांचे असून त्यांच्या घरी मानसकुमार शाहू हे भाडोत्री राहत आहेत। तेव्हा याबाबत तेथे समक्ष हजर महिला रश्मिता मानसकुमार शाहू हिच्याकडे विचारपूस केली असता तिने मयत इसम हा तिचा पती असल्याचे सांगून त्याच्या मरणाबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली। तसेच ती मयताचे प्रेत हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास नकार देऊ लागली। तात्काळ अंत्यविधी करण्यासही सांगत होते। त्यावर कैलास झिने यांनी अँब्युलन्स बोलावून सदर बॉडी साखर कामगार हॉस्पिटल इथे घेऊन गेले। वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले। दरम्यान सदर घटनेबाबत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना सविस्तर माहिती कळविण्यात आली। तसेच याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। मयताच्या प्रेतावर पीएमटी हॉस्पिटल लोणी येथे पोस्टमॉर्टम करण्यात आले। त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी मयताच्या मरणाबाबत अभिप्राय दिला। तेव्हा सदर आकस्मिक मृत्यूच्या चौकशीकामी मयताची पत्नी रश्मिता मानसकुमार शाहू हिच्याकडे पोलीस निरीक्षक देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी तिला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने पती मानसकुमार शाहू हा खूप दारू पिऊन मारहाण करत असे आणि संशयात घेत असे, त्यामुळे मी त्यास डोक्यात आंब्याचे लाकूड मारून आणि गळा आवळून मारल्याची कबुली दिली। रश्मिता हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आणि त्यांच्या टीमने योग्य तपास करून हा खुनाचा प्रकार उघडकीस आणलाय। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर।